गणपती बाप्पा नमस्कार. कुरकुरे प्रस्तुत 3:30 मध्ये मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत हडपसर येथे कामधेनू मित्र मंडळात. छान गणपती आहे, मागे देखावा आहे, संत तुकाराम आपल्या पाठीशी आहेत. कन्फ्यूज होऊ नका, संत तुकाराम आपल्या पाठीशी आहेत, गरुडाच्या पाठीवर आहेत. मी पुण्यात आहे त्यामुळे मला नीट बोलावंच लागेल. तर संत तुकारामांचे आशीर्वाद घेऊन झालेले आहेत, गणपतीचे आशीर्वाद घेऊन झालेले आहेत. सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम कुरकुरे प्रस्तुत 3:30. आपण ज्या कामधेनू मित्रमंडळात आलेलो आहोत तिकडचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. विचारूया मंडळाविषयी माहिती त्यांना. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी अभिजित ज्ञानदेव ससाने. आम्हाला तुमच्या मंडळाविषयी माहिती द्या ना थोडीशी. मंडळाची स्थापना 1994 साली झालेली आहे. मंडळाचं यंदा 17वं वर्ष आहे. यंदाचं डेकोरेशन हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आहे. 21 फुटी हलता देखावा आहे. अच्छा. आणि एकत्र इकडे राहणारे सगळे येऊन सगळे उत्सव वगैरे इकडे साजरे करत असतात. सर्वात मोठं मंडळ आपलं हडपसरमध्ये आहे. अरे वा. आणि सर्व इथं आमचे 6 सोसायटी मिळून हे मंडळ आहे. इथं फ्लॅट धारक 250-300 फ्लॅट धारक आहेत. व्यापारी 100 व्यापारी आहेत जवळजवळ. म्हणजे जे लोक आहेत ते एकदम उत्साही आहेत. हो, उत्साहित आहेत. गेम खेळायला तयार आहेत सगळे. ठीक आहे काका, धन्यवाद. ओके, धन्यवाद. गप्पा मारून झालेले आहेत, खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आता इकडची टोकन्स काढायची आहेत कारण आपल्याला खेळायची आपली पहिली फेरी. अंदाजे किती ही टोकन्स काढून द्यायला माझी एक छोटी मैत्रीण आहे माझ्याबरोबर. काय नाव तुझं? स्नेहा मिलिंद नेवसे. कितवीत आहेस तू? चौथीत आहेस. गणपतीच्या मज्जा करता ना तुम्ही? हो ना. मग तुझे काका काकू जे इकडे आले त्यांना पण मज्जा करायची आहे ना? हो. मग मला 3 टोकन्स काढून दे ना, डोळे मिटून. एक एक करून दे. डोळे मिटलेस ना? अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्या बरोबर आपली पहिली फेरी खेळणार आहेत. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 24. दुसरा क्रमांक आहे 30. आणि तिसरा क्रमांक आहे 33. हे आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपल्या बरोबर पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ खेळायचे आहेत पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. गप्पा मारूया थोड्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ उषा हपसे. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. आणि किती टेन्शन आलंय ते सांगा. नाही, टेन्शन नाही आहे. काय सांगताय? बरं तुम्ही ठरवलं होतं का हो पहिल्यांदाच की माझाच नंबर येणार असं ठरवलं होतं? नाही, तसं काही नाही. आता एवढ्या जणी असल्यानंतर म्हटलं लकीली तुमचा नंबर आला ना तेव्हा अगं बाई ही कशी आली ही म्हणालीच होती तरी. नाही नाही असं नाही. म्हणजे कोणाला सांगितलं होतं बघा आता टोकन. हा, मागून आवाज आला असेल तुम्हाला. मागून म्हणजे तुमच्याच बरोबर राहतात त्या. बरं कसं काय चाललंय गणपती वगैरे? छान चाललंय. हा, इकडे काय काय तुम्ही करता ह्या मंडळात? स्पर्धा वगैरे असतात. अच्छा. पण मग त्याच्यात तुम्ही भाग घेता की काय? नाही नाही, मुलांच्या स्पर्धा असतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करता तुम्ही. पण आता तुम्हाला सुद्धा प्रोत्साहनाची गरज आहे कारण खेळ खेळायचे आहेत आपल्याला. हा, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ नंदिनी दशरथ पवार. काय करता तुम्ही? गृहिणी आहे. गृहिणी आहात. तुम्ही काय करता इकडे मंडळात? मोदक बिदक तयार करता? हो, करते ना. हो. 21 मोदक वगैरे? हो, 21 मोदक. तुमचा पण असा रोजचा प्रसाद वगैरे असतो? हो. हो. आणि जमेल सांस्कृतिक त्यावेळेस म्हणजे. जमेल त्या. आज जमणार आहे का? हो आज आलाय प्रसाद? हो. आलाय संध्याकाळी? कळलं मला. म्हणजे मला त्यांना काय सांगायचं ते कळलं. प्रसाद येणार आहे संध्याकाळी येणार आहे. मी बघतो इथूनच विकत घेईन मग कुठून तरी. तुम्ही काय सहभागी वगैरे होता की नाही? हो, होते ना. काय काय करता? मुलांना प्रोत्साहन देते. मुलांना प्रोत्साहन देता. मग आता तुम्हाला सुद्धा प्रोत्साहनाची गरज आहे. हो. मुलं देतील तुम्हाला प्रोत्साहन? हो, देतील ना. हा, या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रंजना राऊत. तुम्ही काय करता? घरीच असते. का तिघी जणी घरीच असता? घरीच असते. उत्तर मुलं असतात, मिस्टर, सगळं करावंच लागतं ना घरात. करा. बरोबर. सर्व्हिसला गेल्यावर मग घरी कोण करणार? नाही, बरोबर. मला पण घरी खूप करावं लागतो.
अरे मी खरंच सांगतोय, केवढी कामं करावी लागतात मला, तुम्हाला दिसत असेलच. दिसते की नाही? मग ठीक आहे, तुम्हाला सुद्धा या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर गप्पा मारून झालेल्या आहेत, गाणी ऐकून झालेली आहेत, आता खेळ खेळायचे आहेत. पहिली राऊंड अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, काही आकडे देणार, तुम्हाला एवढंच करायचं, एक किंमत लावायची आहे आणि ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढीच अचूक असेल किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार, तर पहिल्यांदा ज्या काकू इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार उषा काकू, मग रंजना काकू आणि मग नंदिनी काकू. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. या परिपूर्ण मेकअप किटमध्ये आय शॅडोच्या 18 शेड्स, लिपस्टिकच्या 12 शेड्स, कॉम्पॅक्ट पावडर, ब्लश ऑन, लिप लायनर, आय लायनर, मस्करा व नेल पॉलिश आहे. प्रॉडक्ट तयार आहे, आकडे तयार आहेत. पहिल्यांदा उषा काकूंना आकडे देतो, बघू त्या किती किंमत लावतात. हे घ्या, 3 आकडे वापरायचे आणि एक किंमत लावायची. किती किंमत लावली आहे? 950. 950. आता काय मला काय विचारायलाच नको ना, मेकअप किट मध्ये तुम्हाला माहितीच असणार. कधी कधी अंदाज चुकतात ना. हो ना, मग आता चुकलं तर चुकलं गेलं मग मेकअप किट. जाऊ द्या. मग मेकअपच नाही करायचा. नाही, पण तुम्हाला गरज नाही मेकअप करायची. 950 किंमत लावली, काय वाटतं बरोबर आहे किंमत? 850 आणि 900 900 550 700 12. ओके ओके, इतक्या आपल्या किमती ऐकल्या सगळ्यांनी. किती? 950 तुम्ही आहे, बाकी आपली रेंज बघितली तुम्ही इकडची. किती वाटते तुम्हाला? 950. 950 फायनल. येस. फ्रीज करून टाकूया मग. हा 950 एक 950 हो 950. उषा काकूनी किंमत सांगितली, बघूया रंजना काकू किती सांगतात. हे घ्या, 3 आकडे वापरायचे. किती किंमत सांगितली आहे? 750. कोणाला विचारू, ह्याना विचारू? विचारा. हा काय बरोबर वाटते का काकू? 750 750 750. मग आता काय फ्रीजच करून टाकू आपण. हा 750 750 750. रंजना काकूनी किंमत सांगितली, बघूया नंदिनी काकू काय म्हणतात. हे घ्या, हे बघून घ्या, 3 आकडे वापरून एक किंमत सांगा. किती किंमत सांगितली? 850. ठरवून आल्यात तिघी जणी. 100 100 100. हा आता मला 850 काय बरोबर वाटत असेल ना? नाही नाही, मग काय बरोबर वाटतंय? 750. तुम्हाला मिळालं ना, या वापरणार आहेत. काय करायचं? 850 फायनल. 850 850 850. तिन्ही किमती माझ्या हातात आहेत, बघूया कोणी किती किंमत सांगितली. उषा काकूनी किंमत सांगितली 950 रुपये, रंजना काकूनी किंमत सांगितली 750 रुपये आणि नंदिनी काकूनी किंमत सांगितली 850 रुपये. आणि आता बघूया या प्रॉडक्टची खरी किंमत काय येते. किंमत आहे 995 रुपये. त्यामुळे विजेता ठरलेले आहेत उषा काकू. गणपती बाप्पा. काय कसं काय वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. पण मगाशी तर आपलं बोलणं झालं मेकअपची गरज नाही, तुम्हाला काय करायचं आता? हो, मग असं अपेक्षा करायची नाही ना, म्हणजे ते येत आहे आपण. अपेक्षा करायची नाही. बरं, अपेक्षा करायची नाही. पुढच्या राऊंडला लक्षात ठेवा सगळ्यांनी. बरं, तुमच्याबरोबर कोण कोण आलाय? मुलगा आहे माझा कुठे आहे तो मुलगा? आलाय तुमच्याबरोबर. आणि ह्या मैत्रिणी आहे सगळ्या. मैत्रिणी पण आल्या आहेत. पण आपण तुमचा आनंद द्विगुणित करूया. मुलाला देऊया कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स. म्हणा, आला रे आला कुरकुरेचा नवा गणेश चतुर्थी स्पेशल आला.